गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्याभरात कुंभमेळ्याचे काम सुरू आहे। या कामामध्ये अनेक रस्त्यांचे विकास कामं देखील होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र काही दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढला होता आणि यामुळे एका बाजूला सिंहस्थ कुंभमेळ्याचे कामं सुरू आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर जे पर्यायी रस्ते तयार करण्यात आले तेच खड्डेमय झालेले आहेत। यामुळे अनेक नागरिक हे या खड्ड्यांना त्रस्त झाल्याचं पाहायला मिळतंय। अनेक नाशिककर या खड्ड्यांबद्दल व्यक्त होताना पाहायला मिळत असले तरी आता या खड्ड्यांवरती महिला देखील मोठ्या प्रमाणात आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत। या खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास होतोय, महिला देखील मोठ्या प्रमाणात आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत। मी आता नाशिकच्या मखमलाबाद म्हसरूळ रिंग रोडवरती आहे। हा संपूर्ण रस्ता हा खड्डेमय झालेला आहे। या खड्ड्यांची चाळण होताना पाहायला मिळते। तर काही ठिकाणी या कुंभमेळ्याचा काम सुरू असताना एक बाजूला रस्तेचं काम सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला जो पर्यायी मार्ग खुला आहे त्या ठिकाणी दोन्ही बाजूची वाहतूक सुरू आहे आणि या वाहतूकमुळे देखील त्या वाहतूक करणाऱ्या रस्त्यांवरतीच मोठमोठे खड्डे पडलेत। यामुळे आता महिला मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्या असून या सुद्धा आता रस्त्यावरती उतरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। माझ्याबरोबर काही महिला आहे, आपण त्यांच्याशी बोलूयात। काय परिस्थिती आहे शहरातल्या रस्त्याची आणि काय तुमची मागणी? परिस्थिती अशी सांगायची का पूर्ण रस्ते फुटलेले आणि इथं सध्या आता जे नगरसेवक निवडून दिलेले त्या नगरसेवकांनी इकडे चक्कर मारायला पाहिजे ना, कुठं रस्ते फुटलेले काय फुटलेले। अक्षरशः मोटरसायकलवरून पडतात, गुडघे पाय तुटून जातात त्यांचे। आणि आज काय करायचं त्याला कशासाठी निवडून दिलेलं आहे आम्ही? इकडून त्यांचं समाजसेवक म्हणून त्यांचं काम आहे ना हे बघायला इकडे यायचं। ते कधी इकडे येते नाही बघायला। आणि सांगायचं झालं तर अक्षरशः मुलंसुद्धा इथं पडलेले येतात, फक्त थोडीशी कडी टाकतात, मुरुम टाकून देतात आणि चालल्या जातात। आणि आज हे रस्ते इथं हे एवढले फुटलेले रस्ते हे कोणी करायचे रिपेअर? आज यांना निवडून दिलेलं कशासाठी निवडून दिलं आम्ही? आमचे इथले हे रस्ते व्यवस्थित नाही आहे। आणि इथं सगळ्यांचे किती हाल होत आहेत। पाणी पाऊस केवढा मोठा पडू राहिला ना, ऐन पावसामध्ये तुम्ही कामं सुरू करू राहिलेत। आणि दुसरी गोष्ट झाली, जिथं रस्ते चांगले आहेत तिथले रस्ते सुद्धा फोडून टाकलेले आहेत त्यांनी। काय वाटतंय, तुम्ही या रस्त्यावरून ये जा करतात, काय तुम्हाला त्रास होतो? हो, कामाला यायला जायला खूप त्रास होतो आणि मुलांना शाळेत सोडायला आणायला त्रास होतो। खड्ड्यात पाय सटकतो, पाय अटकला जातो, पडला जातो, गुडघ्यांचा त्रास होतो, कमरेला त्रास होतो आणि चालण्याला म्हणजे खूपच त्रास होतो। अंगावर पाणी उडणं, त्यात खड्ड्यांमध्ये पाणी घुसलेलं असतं, ते समजून येत नाही चालताना येताना आम्हाला। बघायला म्हणजे असं पाय टाकल्यानंतर आपल्याला कळत नाही त्या ठिकाणी की खड्डा आहे की व्यवस्थित जागा आहे, त्याच्यात पाय अटकतो, पडलं जातं आणि म्हणजे भरपूर त्रास होतो आम्हाला इथं काय वाटतंय? खरं तर संपूर्ण शहरात कुंभमेळ्याचे कामं सुरू आहेत, पाऊस पडलाय, सगळे रस्ते खड्ड्याने भरले आहेत। तुम्हाला काय नेमकी त्रास होतोय सगळ्यांमुळे? कारण तुम्ही सगळेच आता रस्त्यावर उतरला। काय सांगावं, रस्ता म्हणजे रस्ता राहिलेलाच नाही, तो फक्त ना बघण्यापुरता चिखलाचा जो असतो ना दलदल तशासारखं झालेलं आहे। मी माझ्या लहान मुलाला जेव्हा शाळेत घेऊन जाते ना, समोर खड्डा आहे की पाणी ते सुद्धा मला सुचत नाही। म्हणजे जीव घेणा प्रवास चालू आहे। म्हणजे यानंतर तुम्ही परत किती जीव घेणार ते आम्हाला सांगा। काय वाटतं ताई, तुम्हाला देखील तुम्ही या रस्त्यावरती असताना तुम्ही सांगितलं की अपघात देखील झाला होता तुमचा? हो, माझ्या मिस्टरांचा अपघात झालेला होता, तर त्यांचा हात पण मोडला। पण तुम्ही ते करायलाच व्यवस्थित करत नाही। तुम्ही खडी टाकून जाता आणि त्याचा तो चिखल तयार होतो, त्याच्यावरून गाड्या स्लिप होता, मग सटकला जातं, टू व्हीलरवरून पडतात सगळे। काय केलं पाहिजे असं? रस्ते चांगले केले पाहिजे, तुम्ही सिमेंटचे रस्ते बनवा म्हणजे त्याच्यावरून गाडी स्लिप होणार नाही, व्यवस्थित होतील सगळे। असं काय वाटतंय ताई, या रस्त्याची परिस्थिती बघितलं तर सगळे रस्ते खड्ड्यांनी भरलेत, अपघात होतोय, तुम्हाला काय त्रास होतो? खूप वाईट परिस्थिती, कारण की मुलांना सोडायला जावं लागतं तर खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे तेच कळत नाही। त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे। नगरसेवक फक्त निवडण्यासाठी सांगतात की या ताई आका, ताई बाई आका म्हणतात, पण नंतर निवडून दिल्यावर कोणी लक्ष देत नाहीत। एवढी काळजी घ्यायला पाहिजे ना त्यांनी, चक्कर मारायला पाहिजे त्यांनी। ताई, काय परिस्थिती आहे? तुम्ही देखील या ठिकाणीच राहतात, परिस्थितीत काय तुम्हाला जाणवते? खड्ड्यांमुळे काय काय अडचणी होत आहेत ते सांगा। अडचणी म्हणजे प्रचंड अडचणी इथे, अजिबात म्हणजे रस्ता म्हणजे अजिबात चालायलाच नाही आणि सतत रोजचे अपघात आहे। आम्ही रोड डोळ्यांनी बघतो। तुम्ही आता माझ्या मागे बघा, तिथे किती मोठा खड्डा आहे, इथे बघा, तिथे तुम्ही कॅमेरा घ्या, तिथे खड्डे बघा आणि तिथे बघा। ते येतात काय करतात, दगडी फक्त लावतात आणि हा चिखल सुकला की दगडी अंगावर उडतात आणि गाड्या स्लिप होते। एक तर बारीक दगडी टाकतात किंवा मोठी दगडी टाकतात। एक तर रस्ते त्यांनी चांगले केले पाहिजे। जर इतकं जर आपलं म्हणजे प्रत्येकजण टॅक्स देतो ते ना, आपण प्रत्येक जण जर हा सामान्य नागरिक आहे, आपण जर टॅक्स देतो आहेत तर आपले रोड का नाही चांगले?
मतदान करा, SI करा, हे जर सगळे लोक सांगताय आज, मग हे रोडाचे हे दिसत नाही का त्यांना? आपले जे प्रतिनिधी आहेत इथले, जे कोणी आहे नगरसेवक, त्यांना हे दिसत नाही का? त्यांनी हे नीट बघावं, किंवा त्यांनी तरी इथे चालून दाखव आम्हाला टू व्हीलरला, किंवा त्यांनी इथे ना कमसे कम असं चालून दाखव, पायी तरी चालून दाखव चांगलं. आणि हा नेहमीचा प्रॉब्लेम आहे, की असं नाही की आजचा प्रॉब्लेम आहे, नेहमीचा प्रॉब्लेम आहे. याच्यावर काहीतरी कायमस्वरूपी आम्हाला तोडगा पाहिजे. काय तुम्हाला वाटतंय ताई, तुम्ही या रस्त्याने जातात, तुम्हाला काय त्रास होतोय का? हेच रस्त्याने जातोय आम्ही, रोजचं हेच रस्त्याने येतो जातो, त्रास होतो आम्हाला. त्रास होतो. काय वाटतंय काय केलं पाहिजे? रस्ता चांगला करायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय, काय रस्ता चांगला केला पाहिजे का? केलाच पाहिजे, त्याशिवाय आम्हाला म्हणजे त्याचं म्हणजे सोल्युशन मिळणार नाही. जर केला तर आम्ही तुम्हाला मतदान करू. काय वाटतंय तुम्हाला या सगळ्या रस्त्याकडून काय मागणी? नाही, आता एवढीच मागणी आमची आहे की हे रस्ते क्लिअर केले पाहिजे त्यांनी, आणि स्वतः समक्ष इथं येऊन बघितलं पाहिजे. 4 व्हीलर न आणता त्यांनी 2 व्हीलर यायचं आणि चालून दाखवायचं कशा पद्धतीने इथून चालावं लागतं. ते जेव्हा त्यांना स्वतः येऊन बघतील तेव्हा त्यांना कळणार आहे का इथं कशा पद्धतीने हे रस्ते फुटलेले आले. तर आता तात्पुरतं फक्त खडी टाकून दिले आणि क्लिअर करून गेलेले, 2 दिवसामध्ये आता ते निघून जातील. काय वाटतंय तुम्हाला, काय त्रास होतोय खड्ड्यांमुळे? खड्ड्यांमुळे तर त्रास होतो, की टेन्शन येऊन जातं की एखादं धोकाचं जीवन राहील. मी नाही, पण माझ्यापेक्षा अनेक माता भगिनींना त्रास होतो, त्याच्यामुळे जरा टेन्शन येतं. खरं तर बघितलं तर आता नाशिककर हे रस्त्यावरती उतरताना पाहायला मिळत असताना महिला देखील मोठ्या प्रमाणात आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. शहरात अनेक ठिकाणी खड्डे पडलेत आणि या खड्ड्यांमुळे अनेकांचा जीव देखील गेल्याचं आपण पाहिलं आहे. यामुळे अनेकांचे जीव जाऊ नये यासाठी देखील ह्या महिला आता आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत, रस्त्यावरती उतरताना पाहायला मिळत आहेत. हे रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करावे अशी मागणी देखील या महिलांकडून करताना आपल्याला पाहायला मिळते आहेत. यामुळे आता कुंभमेळा मंत्र्यांसह स्थानिक नगरसेवक असतील, महापौर असतील, उपमहापौर असतील, या सगळ्यांनी या रस्त्यांकडे लक्ष देऊन हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा, नाशिककरांना या खड्ड्यांपासून मुक्त करावं अशी मागणी या महिलांची आपल्याला पाहायला मिळते आहे. कॅमेरा पर्सन सोनू भिडेसह सागर गायकवाड, G24 तास, नाशिक.